बातमीपत्राच्या सुरुवातीला अर्थातच बातमी राजकीय वर्तुळातून सरकारनं महिलांना दिलेल्या 10,000चा फायदा झाला। बिहारमधील एनडीएच्या विजयावर पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। पैसे वाटून निवडणुका होत असतील तर विचार करावा। निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शी झाल्या का याबाबत शंका आहे। प्रत्येक महिलांना 10,000 वाटप करणं लहान बाब नाही। जवळपास 50% मतदान महिलांनी केल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय। सत्ताधाऱ्यांनी अधिकृतपणे पैसे वाटणं चिंताजनक असल्याची खंत शरद पवारांनी व्यक्त केली आहे। यावेळेला बिहारमध्ये झालेले आता प्रश्न असा आहे की इथून पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणूक पद्धतीच्या बद्दल लोकांचा विश्वास याला धक्का बसेल तर काहीची चिंता आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप करणं हे योग्य आहे का याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे। निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे। निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याच्याबद्दल कोणाची दुमत असायचं कारण नाही, पण 10,000 रुपये ही काही लहान रक्कम नाही। सर्व राज्यात 50% मतदान या महिलांचे त्यांना 10,000 रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सामोरं होणं याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का यासंबंधी लोकांच्या मनात नक्कीच येतो।